नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन महाराष्ट्र. जय जय भोले, बम बम भोले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का मी असं का केलं, तर आपण चला मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे आज. भीमाशंकर. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ह्या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रात प्रमुख नद्यांपैकी एक नदी म्हणजेच भीमा नदी वाहते, म्हणजे तिथून उगम पावते. मला अशा ठिकाणी तुम्हाला न्यायला खूप आवडेल. इथलं जे वातावरण आहे ते निसर्गरम्य आहे. डोंगर, नद्या, अशा ठिकाणी भीमाशंकर असं एक मस्त प्रामुख्य ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेलेले आहे. म्हणजे खूप घनदाट तिथे जंगल आहे. इथे माझ्या भावाचा मुलगा आहे, ज्याचं नाव अलंकार आहे, आणि तो खूप छान पोयम म्हणत आहे. ते मला तुम्हाला ऐकवायचे आहे. रसगुल्ले पर हुई लड़ाई, चुन्ना वाला मैं गाऊंगा. हां, पुढं मुन्ना वाला मैं गाऊंगा. नीट बोल. अल्लाह सुनकर मम्मी आई, दोनों को एक चपट लगाए. कभी न सुधरना बदलना, आपस में तुम मिलके लेना. गोड. हा सोमवारचा ब्लॉग आहे. आम्ही त्या दिवशी गेलो होतो. खूप गर्दी होती त्या ठिकाणी. गाड्या लावायला सुद्धा जागा नव्हती आणि आमचे 3 तास गेले रांगेत उभे राहण्यामध्ये, आणि त्यानंतर आम्हाला दर्शन झालेलं आहे. तर माझा व्हिडिओ जो कोणी बघत असेल तर प्लीज त्यांना मी एक रिक्वेस्ट करत आहे का अशा देवाच्या ठिकाणी जर आपण गेलो तर प्लीज पार्किंग एरिया असतो त्या ठिकाणी पार्किंग करत जा. कारण तुम्ही आता पुढं बघसालच, लोकांनी रस्त्यात पार्किंग केली असल्यामुळे एवढं ट्रॅफिक इथं झालेलं आहे का गाडी काढताही येत नाही आणि गाडी समोर नेताही येत नाही. अशा कारणांमुळे बाकीच्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. हे निसर्गरम्य. आणि आता आम्ही रांगेत उभं राहिलेलो आहे. तर हे भीमाशंकर आहे. हे माझं बाळ आहे, त्याचं नाव तनिक्ष आहे. आणि एवढी मोठी रांग होती का विचारूच नका. आता मी तुम्हाला भीमाशंकरचं टेम्पल दाखवत आहे झूम करून. तर आम्ही ह्या ठिकाणी उभे आहे. आता आम्हाला इथे जायचं आहे जिथे मंदिर आहे. आम्ही देवळाच्या आतमध्ये आलेलो आहे आणि अजूनही आम्ही रांगेमध्ये आहे. इथं म्हणजे हे मोठं त्रिशूल नव्हतं आणि आता आम्हाला 3:30ची आरती मिळालेली आहे. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजत आहोत का आम्हाला ही 3:30 वाजताची आरती मिळालेली आहे. जोपर्यंत आरती चालू होती तोपर्यंत देवदर्शन थांबवले होते आणि आरती पूर्णपणे समाप्त झाल्यानंतरच गाभाऱ्यात देवदर्शनासाठी अनुमती देण्यात आलेली होती. खूप छान वाटलं का आम्ही एवढं लांब जाऊनसुद्धा आम्हाला आरती मिळाली. हे भाग्य मिळालं त्याबद्दल मी स्वतःलाच खूप. एवढी गर्दी होती त्या ठिकाणी, काही वाटलं नाही. आम्ही 3 तास जरी रांगेत होतो तरी आम्हाला आमचं फळ मिळालं, ह्याचा खूप आनंद वाटत आहे.
ह्या मंदिराची जी कलाकुसर आहे ती खूप जुनी आहे आणि त्यामुळे ती दिसायलासुद्धा एकदम सुंदर वाटत होती. तिथले खांब खूप मोठे होते. हा बाहेरचा परिसर आहे मंदिराचा. हे माझं बाळ आहे. काही फोटोज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जे आम्ही मंदिराच्या आवारामध्ये काढले आहेत. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून मला नक्की कळवा. हे आमचे काही फॅमिली म्हणजेच ही माझी माहेरची फॅमिली आहे, त्यांचे फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि पुढे मंदिराचे फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्हाला आवडले तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपली यूट्यूबची फॅमिली आता नवीनच हे झालेली आहे. मी यूट्यूब ओपन केलेलं आहे, तर मला असं वाटतं का भरपूर फॅमिली वाढावा आणि असेच काही नवनवीन व्हिडिओ जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहे तर मला तुम्हाला दाखवता येईल. आपला व्हिडिओ पूर्णपणे म्हणजे ब्लॉग, स्टायलिंग, ट्रॅव्हलिंग ह्या सर्वच गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड राहणार आहे. म्हणजे तुम्हाला नवनवीन गोष्टी रोजच पाहायला मिळतील. एवढं छान आहे भीमाशंकर, प्लीज एकदा भेट द्या. मी काही क्लिप गुगलवरून टाकल्या आहे, तर मी इथं माझ्या व्हिडिओचा एंड करते. चला तर मग बाय बाय.